हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। मिरज पंचायत समिती प्रशासकीय इमारतीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि सभागृहास धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा नामकरण सोहळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तालुक्यातील सर्वपक्षीय सर्वधर्मीय आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्ते, पंचायत समिती सभापती, उपसभापती व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत नामकरण संपन्न झाले। नामकरणानंतर उपस्थितांनी पुष्पवृष्टी करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जय जयकाराच्या घोषणा देऊन आनंद व्यक्त केला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। पंचायत समिती नामकरणासाठी आंदोलन करणारे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, माजी नगरसेवक सचिन सावंत, रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते श्वेतपज्ञ कांबळे, तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, वंचितचे नेते अशोक कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, पंचायत समिती सभापती राणी बोरे, उपसभापती ललिता शेजूळ, सदस्य सुजाता पाटील, गायत्री घोरपडे, रिदा मुजावर, सदस्य विष्णुपंत पाटील, राजेंद्र माळी, मनोज पाटील यांच्यासह सर्व 22 सदस्य, तालुक्यातील नेते विजय पाटील, धनंजय कुलकर्णी, सुशांत घोरपडे, प्रदीप सावंत, सुलेमान मुजावर, रिपब्लिकन पक्षाचे पोपट कांबळे, आकाश कांबळे, मल्लेवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष दीपक करपे, निलेश जकाते, कवटे महाकाळ पंचायत समितीचे सदस्य अर्जुन करपे, जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। सभापती, उपसभापती सर्व सदस्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रथम सभागृहाच्या नामकरणाचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर प्रशासकीय इमारतीच्या नामकरणाचे उद्घाटन झाले। यावेळी सर्वपक्षीय सर्वधर्मीय आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह नागरिक छत्रपती संभाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन कार्यक्रमात सहभागी झाले होते। उद्घाटनानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करून घोषणा देऊन आनंद व्यक्त करण्यात आला। फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीनं गेल्या 29 तारखेला मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यकर्त्यांच्याकडून नाव देण्यात आलेलं होतं। परंतु प्रशासनानं जातीय मानसिकतेतून ते नाव काढून टाकलेलं होतं। पण ज्या दिवशी नाव काढलं 1 ऑगस्ट रोजी, त्या दिवसापासून सांगली जिल्ह्यातील सर्व पक्ष गटातटामध्ये काम करणारा आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता या ठिकाणी एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाला, मिरज पंचायत समिती प्रशासनाला, तालुका प्रशासनाला आंबेडकरी दणका देऊन या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं आम्ही प्रशासनाला सांगितलं की जी नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इमारतीला दिलेलं होतं आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलेलं होतं, ती नावं सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी लावावी, अन्यथा आम्ही सर्व शिवशाहू फुले आंबेडकर कार्यकर्त्यांच्या वतीनं पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतो असं सांगितल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन मिरज पंचायत समितीच्या विशेष सभेमध्ये या दोन्ही महापौरांच्या नावाचा ठराव झाला आणि सर्व मिरज पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य यांचं आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांनी सर्वांमध्ये ठराव पास केला आणि आज हा सोनेरी दिवस मिरज तालुक्यातील प्रशासकीय इमारतीला या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेबांचं नाव देण्यात आलं आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव देण्यात आलं। त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज खरोखर आनंद आहे आणि आज आमचा भाग्याचा दिवस आहे असं आम्ही समजतो। जय भीम, जय भारत। आणि या लढ्याला ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिलं त्या सर्वांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो, कारण सगळ्यांचं बळ झाल्यामुळं, सगळ्यांनी ताकद दिल्यामुळं हा लढा यशस्वी झाला आणि परमपूज्य बाबासाहेबांचं नाव या इमारतीवर झळकलं। त्यामुळं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पत्रकार व आमचे आंबेडकरवादी यांना माझा सर्वात प्रथम क्रांतिकारी जय भीम। आज या ठिकाणी मिरज पंचायत समितीला सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आज घोषित केलेलं आहे व शासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात
देण्यात आलेला आहे. आमच्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यामुळं हे आज नाव संपूर्ण झालेलं आहे इथं. आणि जिल्ह्यातून आमचा पूर्ण आंबेडकरी समाज इथं उपस्थित आहे. आणि त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनी आज आनंद एवढा व्यक्त होत आहे की बाबा एवढ्या मोठ्या इमारतीला आज पश्चिम महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आले आहे. त्याबद्दल आम्ही सर्व इथे जमलेले आमचे जिल्ह्याचे सगळे चळवळीचे कार्यकर्ते त्यांना मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा या सगळ्यांचे सभापती व सगळ्यांनी एक मताने आम्हाला हे केलं मत दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. स्टार 1 मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.